स्कोरबोर्ड ऑपरेटर आपण कृपया चला। हा सामना संपल्यानंतर आपल्याला अजून 3 सामने या ठिकाणी खेळवायचे आहेत। हा 9वा सामना आहे लीग स्टेजचा। लीग स्टेजचे एकूण 12 सामने या रजनीमध्ये आपल्याला कंप्लीट करायचे आहेत। स्कोरबोर्ड ऑपरेटर प्लीज। दिशांत म्हात्रे आपलं सामनावीराचं पारितोषिक स्वीकारण्यासाठी चला। मॅच नंबर 9 आपल्या समोर येते। स्कोरबोर्ड ऑपरेटर थँक्यू। सर दिशांत म्हात्रे आपला सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी यायचा आहे। सामना सुरू होतोय नागेश्वर आवाज विरुद्ध रुजल 7 स्टार चोंडी यांच्यामध्ये मॅच सुरू होतोय। नागेश्वर आवाज संघाचे संघमालक आहेत ओवी सूरज गवानकर, व्यवस्थापक विजय म्हात्रे, प्रशिक्षक अक्षय कवले आणि संघनायक समीर पारकर आहेत। आणि रुजल 7 स्टार चोंडी या संघाचे संघमालक गणेश बलिराम भोईर, व्यवस्थापक नितेश वाघे आणि प्रशिक्षक नितेश वाघे, संघनायक शुभम म्हात्रे यांच्यामधली लढत आपण पाहणार आहोत। समीर विरुद्ध शुभम म्हात्रे। दोन्ही संघांनी एक एक विजय प्राप्त केलाय। गुणफलक आपण पाहतोय पहिला गुण मिळवलेला आहे रुजल 7 स्टार चोंडी या संघाने पहिला गुणाची कमाई केलेली आहे। एक गुणासह आपला स्कोर बोर्ड सुरू केलेला आहे। 6च्या डिफेन्स मध्ये आपण पाहतोय पहिली रेड आणि जबरदस्त डिफेन्स आपण या ठिकाणी बघतोय। शुभम म्हात्रेला कोर्टच्या बाहेर फेकलाय, अर्थात सूरज गवानकरचा डिफेन्सचा पॉइंट आपण बघतोय। पहिल्या मॅच मध्ये डिफेन्स खूप चांगलं केलं होतं। पहिल्या लीग स्पर्धेमध्ये उत्कृष्ट डिफेंडर्स म्हणून त्याला किताब मिळवला होता तोच सूरज गवानकर पुन्हा एकदा दुसऱ्या लीग स्पर्धेमध्ये एक जबरदस्त कामगिरी करतोय। पहिल्या मॅच मध्ये गुणांची कमाई केली, दुसऱ्या मॅच मध्ये पहिला डिफेन्सचा पॉइंट सूरजने। लेफ्ट कॉर्नर वरती डिफेंडर्स आहे सूरज गवानकर, राईट कॉर्नर वरती आपण पाहतोय संदेश या खेळाडूला संदेश कवले, राईट कॉर्नर लेफ्ट कॉर्नर वरती, राईट कॉर्नर वरती सूरज गवानकर, लेफ्ट कॉर्नर वरती डावखुरा असा संदेश कवले, मध्यरक्षकला आपण पाहतोय त्या ठिकाणी प्राण भगत वरती आक्रमण केलंय आणि कोर्टच्या बाहेर पाठवलाय। रनिंग हँड टच पहिला गुण आपल्या संघासाठी मिळवलाय। रुजल 7 स्टार 2 गुण। दिशांत म्हात्रे या खेळाडूला आपण उत्कृष्ट खेळाडू म्हणून त्या मॅचचा पारितोषिक या ठिकाणी देतोय। यावेळेला हनुमान उडी मारण्याचा प्रयत्न होता, मंकी जम होती मात्र फसतोय या ठिकाणी। नागेश्वर आवाज संघाचा आपण अनिरुद्ध दर्बीला पाहतोय, बाद होतोय अनिरुद्ध दर्बी आणि त्याचबरोबर प्राण भगत कोर्टच्या बाहेर। प्रीतम वेरेची रेड मागच्या मॅच मध्ये 5 गुणांची कमाई केली होती प्रीतमने। 5 रेड आणि 5 गुण पहिल्या मॅच मध्ये अत्यंत जबरदस्त कामगिरी संघाला कमबॅक करून दिलं होतं तो म्हणजे प्रीतम बेले। पहिली रेड आणि त्यानंतर रिक्त हाताने परतलाय। 3-1 असा गुणफलक जेथे आता पाहतोय नरेंद्र म्हात्रे। नरेंद्र म्हात्रे या बैरोली गावचा सुपुत्र, जर्सी नंबर 09 रेड वरती होता। वेगवान रेड साठी त्याला ओळखला जातो नागेश्वर आवाज संघाचा नरेंद्र म्हात्रे। रेड वरती 1-3 असा फरक का त्याला प्रत्युत्तर असेल प्रसाद मोकलचा। जहनमान मांडवकर संघ हा त्याचा घरचा संघ आहे आणि त्या संघामधून तो खेळतो। टोटचा प्रयत्न जबरदस्त अप्रतिम प्रयत्न या ठिकाणी केलाय आणि शहाबाद चौगुलेला या ठिकाणी बाद केलाय। शहाबाद चौगुले जर्सी नंबर 4 आपण पाहतोय। 3 खेळाडू कोर्टच्या बाहेर। नागेश्वर आवाज बॅकफुट वरती। पहिल्या सत्रामध्ये रुजल 7 स्टार चोंडी अर्थात सन्माननीय भोईर साहेबांचा हा संघ आघाडी प्राप्त करतोय। समीर पारकर संघाचा कॅप्टन थोडासा बॅकफुट वरती आहे। 1-4 अशा फरकाने 3 गुणांनी बॅकफुट वरती। समीरला ऍडव्हान्स टॅकल। पुन्हा एकदा दुसऱ्या मॅच मध्ये केतन आमलेची चुकी होतोय। केतन आमलेने मागच्या मॅच मध्ये 3 वेळा चुकी केली होती, ऍडव्हान्सला गेला होता, आता सुद्धा ऍडव्हान्सला गेलाय आणि 1 गुण बहाल केलाय केतन आमलेने। या वेळेला 1 गुण दिलाय। पुन्हा एकदा प्रीतम बेरेची रेड
5च्या डिफेन्स मध्ये यावेळेला आपण बघतोय प्राण कोर्टवरती आलाय. मध्य रक्षक डिफेंडर्स आपण बघतोय राष्ट्रीय कबड्डीपटू प्राण भगत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. समीरची दुसरी रेड. पहिल्या मॅच मध्ये उत्कृष्ट खेळाडूचा किताब समीर पारकरला प्राप्त झाला होता. दुसऱ्या मॅच मध्ये तो रेड करतोय. दुसरी रेड पॉइंट जर पाहिले तर 2 रेड 1 पॉइंट समीर पारकरच्या नावावरती. एक डिफेन्सचा पॉइंट आहे सूरज गवानकरच्या नावावरती. प्रसाद मोकल रेड वरती 5 डिफेन्स बोनस ऑफ किक मारलाय. जबरदस्त किक. संदेश कबलेवरती आक्रमण. उंच पुरासा प्रसाद. अत्यंत जबरदस्त फुटवर्क आज प्रसादचा आपण पाहतोय. पायाला खूप मोठी दुखापत झाली होती क्रिकेट खेळताना कबड्डी खेळताना, परंतु त्या सर्व दुखापती बाजूला ठेवून प्रसाद आज या लीग स्पर्धेमध्ये खेळतोय. अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा खेळ प्रसादने संपूर्ण मॅच मध्ये या दुसऱ्या मॅच मध्ये दाखवलेला आहे. यावेळेला डीप मध्ये रेड होती समीर पारकरची. हर्षल गायकवाड आपण बघतोय राईट कॉर्नर वरती आहे डिफेंडर्स म्हणून. मध्य रक्षक आपण पाहिला तर केतन आंबलेला आपण पाहतोय. साईड सपोर्टर आपण बघतोय राईट वरती शुभम मात्रे. यावेळेला पुन्हा एकदा प्रसाद मोकलची रेड. रनिंग किक मारण्याचा प्रयत्न. सूरज गवानकर वरती आक्रमण आणि त्याच वेळेला आपण बघतोय रिव्ह्यू घेतला जातोय. पहिला रिव्ह्यू अर्थात असेल यावेळेला रिव्ह्यू आहे तो प्रसादचा आणि अर्थात रुजल 7 स्टार सोंडी या संघाचा रिव्ह्यू आहे. चेक. या ठिकाणी किशोर सातामकर आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो व्यासपीठावर यायचंय. तसेच मेघनाथ पाटील सुद्धा आलेले आहेत. त्यांना सुद्धा विनंती करतो की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं. मेघनाथ पाटील किशोर सातामकर आपणास विनंती की आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. थर्ड अंपायरकडे हा रिव्ह्यू सोपवलेला आहे. सुरुवात अत्यंत जबरदस्त होतोय जिथे रुजल 7 स्टार सोंडी हा संघ 5 गुणांवरती आहे. 2 गुणांवरती आपण नागेश्वर आवाज संघाला पाहतोय. शुभम मात्रे विरुद्ध समीर पारकर हा मॅच या ठिकाणी सुरू असताना 3 गुणांचा लीड रुजल 7 स्टार सोंडी या संघाकडे आहे. प्रेक्षकांचं कौतुक करावं लागेल. आज आपण पाहिलं होतं अलिबाग रिव्हर्स पंचकुचीची दुसरी लीग आणि प्रेक्षकांनी उदंड असा प्रतिसाद दिला. आपण झालेली मागची रायगड जिल्हा लीग स्पर्धा पाहिली होती, परंतु त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये जेवढे प्रेक्षक आणि आजचे प्रेक्षक जर बघितले तर खूप साऱ्या प्रेक्षकांनी या संपूर्ण स्पर्धेला सपोर्ट केलेला आहे आणि जगदीश सावंत यांनी ही आयोजित स्पर्धा सक्सेसफुल झाले हे कुठेतरी आपल्याला सर्वांना पाहायला मिळतोय. अभिनंदन करावं लागेल जगदीशजी सावंत साहेबांचा, कारण एवढा मोठा प्रतिसाद अजून सुद्धा या स्पर्धेला मिळतोय आणि प्रेक्षक अत्यंत आपल्या जागावरती बसून ह्या मॅचचा आनंद घेत आहेत. त्यासाठी जे यूट्यूबला जे प्रेक्षक सुद्धा जोडलेले आहेत अजून सुद्धा या रात्रीमध्ये मॅच पाहत आहेत त्यांचं सुद्धा खूप खूप धन्यवाद. आज आपण पाहिला तर कालच्या दिवसात बोलावं लागेल संकष्टी चतुर्थी होती, उपवास बऱ्याच जणांचा असताना सुद्धा या मॅचकडे ते संपूर्ण रात्र पाहत आहेत ही मॅच. त्यासाठी कौतुक करावं लागेल संपूर्ण प्रेक्षकांचं. तिसऱ्या अंपायरकडे रिव्ह्यू गेलेला आहे आणि अत्यंत महत्त्वाचा रिव्ह्यू आहे. तपासणी खूप काटेकोरपणे त्या ठिकाणी थर्ड अंपायरच्या रूपात केली जाईल. रिव्ह्यू सक्सेसफुल, 1 टच पॉइंट. रिव्ह्यू सक्सेसफुल झालेला आहे. 1 टच पॉइंट सूरज गवानकर कोर्टच्या बाहेर. आपण पाहतोय सूरज गवानकर कोर्टच्या बाहेर, अनिरुद्ध दळवी कोर्टच्या बाहेर, चौगुले कोर्टच्या बाहेर आणि संदेश कवले कोर्टच्या बाहेर. 4 प्रमुख खेळाडू कोर्टच्या बाहेर. समीर वरती संपूर्णपणे जबाबदारी रेडची. समीर पारकर अत्यंत जबरदस्त कबड्डीपटू समीर पारकर, गेम चेंजर म्हणून कित्येकदा त्याची रेड आपण बघितली. नागेश्वर आवाज संघाला बिलॉंग करणारा हा खेळाडू.
यावेळेला सक्सेस होतोय केतन आमले मात्र यावेळेला सक्सेस झालाय. बोनसची जरूर कमाई केली परंतु समीर पारकर कोर्टच्या बाहेर. यावेळेला कव्हर जबरदस्त केतन आमलेचं 28 नंबर जर्सीचं जो केतन आमले आहे प्रयत्नांची पराकाष्ठा यश नक्कीच मिळेल हे त्याला माहीत होतं. मागच्या 4 वेळा तो त्या ठिकाणी बाद झाला होता. पहिल्या सामन्यामध्ये 3 वेळा आणि या सामन्यामध्ये एका मॅच मध्ये तो एका वेळेला बाद झाला होता आणि अशा वेळेस आपण बघतोय यावेळेला सक्सेस झालाय. तीन पंचाचा या ठिकाणी विचार विनिमय चाललेला आहे आणि बातचीत चाललेली आहे. आपण बघतो या ठिकाणी पुन्हा एकदा रिव्ह्यू घेतलेला आहे. मागचा रिव्ह्यू सक्सेस झाला होता त्यामुळे रिव्ह्यू पुढे जातोय आणि त्यानंतर लगेच दुसरा रिव्ह्यू घेतला जातोय रुजल 7 स्टार या संघाकडून. TV umpire, please review. Our decision is rider out. Roger star 7 star challenge 2+2 4 points. Please review. दोन खेळाडूंना त्या ठिकाणी टिपलाचा रिव्ह्यू मागितलेला आहे म्हणजे 2+2 म्हणजे ऑल आउटची नामोश केली. या ठिकाणी प्रसाद मोकल रिव्ह्यू घेतोय. हॅलो रिव्ह्यू अनसक्सेसफुल रेडर आउट. रिव्ह्यू अनसक्सेसफुल झालाय म्हणजे नो मोर रिव्ह्यू असेल. यावेळेला रुजल 7 स्टार या संघाने पहिल्याच हाफमध्ये आपला रिव्ह्यू गमावलेला आहे आणि प्रसाद मोगल मात्र कोर्टच्या बाहेर जातोय. पहिल्यांदाच कोर्टच्या बाहेर प्रसाद मोगलला पाहतोय. 7-5 असा फरक मॅचचा जेथे ऑल आउटच्या नामोशकिरीवरती होता नागेश्वर आवाज संघ परंतु अनिरुद्ध दळवी बऱ्याच वेळानंतर कोर्टवरती आलाय. केसांची रचना जर आपण पाहिली तर वेगळी रचना त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे आणि तोच अनिरुद्ध दळवी जो केहिम संघाचा अत्यंत जबरदस्त रायडर या वर्षामध्ये अत्यंत फॉर्ममध्ये अशी कामगिरी गेल्या 24 आणि 25च्या मोसमामध्ये दोन्ही वर्ष खूप चांगली कामगिरी करणारा यावेळेला अनिरुद्ध दळवी रिक्त हाताने परतलाय. त्याला प्रत्युत्तर शुभम मात्रेचा बॅक किक मारण्याचा प्रयत्न मध्यरक्षकावरती नरेंद्र मात्रेवरती आक्रमण होतं. मध्यरक्षक नरेंद्र मात्रेला टिपला जातोय. बॅक किक मारला जातोय आणि शुभमला मात्र यावेळेला पॉइंट प्राप्त होतोय. 8-5 अशा फरकाने 3 गुणाची आघाडी यावेळेला रुजल 7 स्टार सोंडी या संघाकडे. यावेळेला अनिरुद्ध दळवीला डिफेन्स होतोय. हर्षल गायकवाड याचा पहिला हात होता आणि त्यामुळे हा पॉइंट हर्षलच्या हातामध्ये जाईल. जबरदस्त सपोर्ट आलाय. पुढील सामना आयांश वॉरियर्स झिराडपाडा विरुद्ध DN रिसॉर्ट सातिर्जे. आपण विनाविलंब वॉर्मिंग अप साठी चला. आयांश वॉरियर्स झिराडपाडा विरुद्ध DN रिसॉर्ट सातिर्जे. आपल्यासाठी पहिला पुकार आहे. संजय सर आपण बघतोय काहीसा वन साइड मॅच या ठिकाणी होताना दिसतोय. 5-12 7 गुणांचा फरक आवास विरुद्ध रुजल 7 स्टार. 4 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू 7 विरुद्ध 1 अशी त्याची रेड. पाहूया आपल्या रेडमध्ये किती गुणांची कमाई करतोय की रिक्त हस्ताने परततोय. सुरुवातीला अतिशय शांत अशी चढाई हळूहळू त्या चढाईमध्ये आक्रमकता मात्र अगदी काही क्षणातच परततोय. कुठली गुणांची कमाई नाही. धावफलक स्थिर आहे 5-12. खरोखर एक अतितटीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करतोय. 22 नंबर जर्सी परिधान केलेला हा खेळाडू प्रीतम मेरेची रेड असेल. सर आपण पाहिलं तर रुजल 7 स्टार चोंडी या संघाकडे 3 प्रमुख रायडर आहेत. अपोजिट संघ नागेश्वर आवाज संघाकडे 4 रायडर आहेत
आणि तरी सुद्धा बॅकफूटवरती आपण नागेश्वर आवाज संघाला पाहतोय सर. कधी कधी संजय सर आपण बघतो की नशीब सुद्धा फार महत्त्वाचं असतं. ते मैदान किती आपल्याला लकी ठरतं तेही महत्त्वाचं आहे. आपण एक वेगळं प्लॅनिंग करून आलेलो असतो त्या स्पर्धेच्या ठिकाणी. प्रतिस्पर्धी संघाचा अभ्यासही आपण केलेला असतो, मात्र कधी कधी तो अभ्यास आपला कमी पडतो किंवा त्या ठिकाणचं वातावरण म्हणा, ती सिच्युएशन म्हणा, त्या सिच्युएशननुसार कधी कधी आपण बॅकफुटवर येतो. ज्या पद्धतीने आता आपण म्हणतो की 4 स्टार रायडर असताना सुद्धा 5-12 मध्ये तब्बल 7 गुणांचा फरक. खऱ्या अर्थाने याचंच नाव कबड्डी आहे. नक्कीच हारवाडे सर, कबड्डीचा काय आणि कुठलाच काय, खेळ हा पूर्वपुण्याईवर खेळला जात नाही आहे. तुम्ही कागदावर तुमची टीम किती स्ट्रॉंग बनवताय त्याच्यावर तुम्हाला यश मिळत नसतं. कागदावर घेतलेले खेळाडू मैदानावर कसा परफॉर्मन्स देतात त्याच्यावर तुमच्या संघाचं भवितव्य एखाद्या लीगमध्ये किंवा स्पर्धेमध्ये ठरतं. प्रत्येक खेळाडूंनी परफॉर्मन्स देणं गरजेचं आहे. यावेळेस चोंडी संघाकडे जर आपण पाहिलं तर उदयोन्मुख खेळाडू आहेत. सर्व खेळाडू जे आहेत ते टचमध्ये आहेत. युवा शक्तीचा जोश आहे आणि एका बाजूला अनुभवसिद्ध खेळाडू आहेत, परंतु ते तितक्या टचमध्ये नाही आहेत. नक्कीच अंकुर सर, आत्ताच्या ठिकाणी पाहिलं की अनिरुद्ध सारखा स्टार खेळाडूला बॅक टू बॅक 2 वेळेला या ठिकाणी पकड होतं. एक जबरदस्त असं प्लॅनिंग अनिरुद्धच्या विरोधात या ठिकाणी चोंडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळालं. उदयोन्मुख खेळाडू आपण नक्कीच म्हणताय, मग त्याचबरोबर जिद्द जबरदस्त त्यांच्याकडे आहे, कॉन्फिडन्स तितकाच भरलेला आहे. हॅलो चेक. पुढील सामन्यासाठी दुसरा पुकार आहे आयांश वॉरियर्स झिराडपाडा विरुद्ध DN रिसॉर्ट सातिर्जे. आपल्यासाठी दुसरा पुकार आहे. सामना मध्यंतरासाठी थांबलाय मित्रांनो. 10 मिनिटाचा वेळ आपल्याकडे आहे. आपण आपली तयारी करून मैदानाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ लाईनअप करायचा आहे. आयांश वॉरियर्स झिराडपाडा विरुद्ध DN रिसॉर्ट सातिर्जे. नक्कीच हे कोऑपरेशन फार महत्त्वाचं आहे आणि जे तुम्हाकडून आज याच्या रात्रीमध्ये मिळत आहे. सर आणखी एक गोष्ट म्हणजे रुजल 7 स्टार चोंडी या संघाचे प्रशिक्षक त्या ठिकाणी ऋतिक पाटील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून जो काही कानमंत्र मिळतोय, ज्या काही टिप्स त्या संघाला मिळतात त्याचा पुरेपूर फायदा हा रुजल 7 स्टार चोंडी या संघाला प्राप्त होतोय. त्या ठिकाणी त्यांची कामगिरी चांगली होतोय. 13-5 अशा फरकाने आपण हा मॅच पाहतोय. लीड आहे 8 गुणांचा. गुणलेकर आपण थोडंसं स्कोर चेंज करायचं तिकडे. नक्कीच संजय सर, दुसरं एक सांगायचं या स्पर्धेचं एक वेगळेपण किंवा एक आपण म्हणतो की डेव्हलपमेंट बोलू आपण की गॅलरी सिस्टीममध्ये आपण बघतो की प्रेक्षक वर्गाला सुद्धा अगदी शांतपणे बसून, अगदी योग्य ठिकाणी बसून संपूर्ण मैदान दिसतोय. मैदानातलं प्रत्येक क्षणचित्र त्याला दिसत आहेत आणि त्याच्यामुळे त्याला स्पर्धेचा आनंद घेता येतो. त्याचबरोबर स्पर्धेमध्ये एक शिस्त येते. ज्या वेळेला गॅलरी नसते, आपण कधी कधी अलिबाग रेवस ब गटाची स्पर्धा बघतो की गॅलरी नसल्यामुळे अगदी मैदानाच्या जवळ बऱ्याच वेळेला प्रेक्षक वर्ग असतो, थोडासा कुठेतरी विस्कळीतपणा आपल्याला पाहायला मिळतो. मात्र हे एक वेगळं गॅलरीचं वैशिष्ट्य किंवा हा जो झालेला बदल नक्कीच एक चांगला बदल आहे. समीर पारकरची रेड 6 गुणांनी पिछाडीवरती नागेश्वर आवाज संघ आहे. जर आपण पाहिला तर पहिल्या मॅचमध्ये जो संघ होता तोच संघ पुन्हा एकदा दुसऱ्या मॅचमध्ये उतरवण्याचा प्रयत्न आहेत. आणखी त्यांच्याकडे आपण जर पाहिले तर रायडर आहेत, डिफेंडर्स त्यांच्या खेम्यामध्ये आहेत, परंतु तीच रणनीती दुसऱ्या मॅचमध्ये त्यांनी आखण्याचा प्रयत्न केलेला आहे. 7-13 असा फरक. 6 गुणांनी पिछाडीवरती अनिरुद्ध दलबीत, समीर पारकर, त्यानंतर आपण बघतोय चौगुले आणि नरेंद्र मात्रे असे 4 रायडर या संघामध्ये असताना सुद्धा बॅकफूटवरती आहे. सक्सेसफुल रेड होत नाही आहे, यशस्वी रेड आतापर्यंत होत नाही आहे आणि अशा वेळेस मात्र समीर पारकरचा काहीसा कानमंत्र अनिरुद्ध दलबीला यशस्वी करतो का? 5 डिफेन्स, 5च्या डिफेन्समध्ये रेडवरती अनिरुद्ध दलबी. एक जबरदस्त रायडर आतापर्यंत सक्सेसफुल रेड नाही आहे. प्रत्येक रेडवरती तो बाद झालाय, यश मिळत नाही आहे, गुण मिळत नाही आहेत. त्यामुळे आज अनिरुद्धची जी कामगिरी आपल्याला पाहायला मिळणार होती ती मात्र या ठिकाणी तेवढी चांगलीशी दिसत नाही आहे. 7-13 असा फरक. प्रसाद मोकलची रेड
सक्सेसफुल रायडर म्हणून आजच्या मॅचमध्ये दुसऱ्या मॅचमध्ये आपण प्रसाद मोकलला पाहतोय. जय हनुमान मांडवकर संघासाठी यावर्षी अत्यंत जबरदस्त कामगिरी मांडवकर संघ या पंचकुशीमध्ये करतोय आणि त्यातला हा खेळाडू म्हणजेच प्रसाद मोकल रेडवरती. सावध पवित्रा सेकंड हाफमध्ये आपण बघतोय संयमी सुरुवात करतोय, जिथे कुठेही आक्रमकता नाही आहे. 6 गुणांचा लीड आहे आणि तो लीड शेवटपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करेल. पहिला हाफ आणि सेकंड हाफमधचा काहीचा खेळ जर बघितला तर पहिल्यापासूनच रुजल 7 स्टार हा संघ आघाडीवरती आहे. कुठल्याही क्षणाला नागेश्वर आवाज संघ हा आघाडी प्राप्त करू शकत नाही आहे. यावेळेला मात्र शाबाज चौगुलेची या ठिकाणी मल्टी पॉइंट रेड होणार का? 2 गुणांची या ठिकाणी दिलेला आहे. 2 गुण या ठिकाणी पंचांनी दाखवलेले आहेत. 1-2 मल्टी पॉइंट रेड या ठिकाणी पाहायला मिळतोय तो शहाबाजची. नक्की संजय सर, अंतिम क्षणी आपण पाहिलं की शाहबाजने एक जबरदस्त अशी चपळता दाखवली आणि अखेर 2 गुणांची कमाई करून एक वेगळं चैतन्य मी म्हणे निर्माण केलंय. कारण थोडासा जो बॅकफुटवर संघ होता तो 2 गुणाने उचल घेतले, उडी घेतले आणि 13-9 म्हणजे काहीसा फरक कमी झालाय. शेवटची काही मिनिटं शिल्लक असताना नक्कीच एक्सपिरियन्स बेटर दॅन एज्युकेशन असं म्हटलं जातं की अनुभव फार महत्त्वाचा आणि तो या ठिकाणी पणाला लावला जातोय. डॅश करण्याचा प्रयत्न केला जातो या ठिकाणी आणि यशस्वी होतोय त्या डॅशमध्ये शाबाद आणि आणखीन 1 गुण वाढतोय. अर्थात हळूहळू फरक कमी झाला. 13-10 कुठे सामना होता आणि कुठे येऊन ठेपलाय संजय सर. नक्कीच कमबॅक केलाय, हे आवश्यक होतं. कमबॅकची गरज होती. ऑल आउटची नामोज केली दोन्ही डिफेंडर्स मैदानात. सुपर टॅकल होणार का? समीर पारकरच्या विरुद्ध सुपर टॅकल. हर्षल गायकवाड आणि त्याचा साथीदार आपण बघतो या ठिकाणी सुपर टॅकलचा मोका होता, मात्र रिक्त हाताने परतलाय. 41 नंबरची जर्सी परिधान केलेला जो डिफेंडर्स आता रेडवरती आलाय निर्भय लडगे हा रेडवरती रेड करतोय. अर्थात संदेश कवलेवरती आक्रमण आहे. जर्सी नंबर 11 लेफ्ट कॉर्नरचा जो डिफेंडर्स आहे त्यावरती आक्रमण होतं परंतु यश मिळत नाहीये. 13-10 असा फरक. अनिरुद्ध दलवी या मॅच मध्ये ऑल आउट करणार का? सुपर टॅकल होणार. बरंचसं डिपेंड संजय सर याच्यावर आहे, कारण जर का हा लोन चढला तर नक्कीच सामन्यामध्ये पुन्हा एकदा सुरू असेल रोमहर्षकपणे ट्विस्ट येईल सामन्यामध्ये. तेरा 10 असा मॅच. अनिरुद्ध दलवीची रिक्त रेड. बॅक किक मारण्याचा प्रयत्न निर्भय लडगेचा. निर्भय विरुद्ध 7 अशा खेळाडू. बॅक होल्ड करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी संदेश कवले आणि त्याच्या बरोबर आणखीन 1-2-3 सुपर रेड. या मॅचची पहिली सुपर रेड होतोय आणि त्याचबरोबर रिव्ह्यू घेतला जातोय. नरेंद्र मात्रे, प्राण भगत आणि संदेश कवले हे 3 खेळाडू बाद होतात. रायडर तिकडे यायचंय. रायडर निर्भय लडगे याची सुपर रेड होती परंतु रिव्ह्यू घेतला जातोय. नागेश्वर आवाज संघाकडून रिव्ह्यू असणार आहे. मात्र संजय सर नक्कीच या रेडवर किंवा या डिसिजनवर बरंचसं डिपेंड असेल, कारण 3 गुणांचा या ठिकाणी फरक लगेच प्लस मायनस होणार आहे आणि संपूर्ण 3 पॉइंट. आवाज चॅलेंज इज 1 पॉइंट. विथ रिव्ह्यू. आणि संजय सर संपूर्ण सामन्याचं समीकरण या ठिकाणी बदललं जाणार आहे. हा जो काही डिसिजन येईल नक्कीच या डिसिजनकडे दोन्ही संघाच्या पाठीराखांच्या नजरा किंवा कान टवकारलेले आहेत की नक्की काय डिसिजन येतोय. 3 का 1 आवाजने चॅलेंज केलाय. 1च पॉइंट दिला जातोय परंतु पंचाने 3 पॉइंट दिलेले या ठिकाणी आणि रिव्ह्यू या ठिकाणी आवाज संघाचा आहे. आतापर्यंत रुजल स्टार या संघाचा रिव्ह्यू गमावलेला आहे त्यामुळे त्यांना कुठलाही रिव्ह्यू घेता येणार नाही. रिव्ह्यू कोणाचा आहे?
आवाज चॅलेंजिंग, आवाज चॅलेंजिंग 2 पॉइंट्स, रिव्ह्यू सक्सेसफुल 2 पॉइंट्स. नरेंद्र आतमध्ये आहे. सक्सेसफुल झालेला रिव्ह्यू सक्सेसफुल आहे. 2 पॉइंट या ठिकाणी आहेत आणि त्यामुळे नरेंद्र हा कोर्टवरती असणार आहे, कारण नरेंद्र उशिरा आला होता आणि त्याचे हात हे उशिरा त्या ठिकाणी रायडरला लागले होते आणि त्यामुळे सक्सेसफुल या ठिकाणी रिव्ह्यू घेतला जातोय. नागेश्वर आवाज संघ अजून सुद्धा रिव्ह्यू त्यांचा असेल शिल्लक, परंतु रुजल 7 स्टार सोंडी या संघाचा रिव्ह्यू गमावलेला आहे. ऋतिक पाटीलचं प्रशिक्षण त्या ठिकाणी आहे आणि अशा वेळेस आपण पाहतोय की कुठला कानमंत्र त्या ठिकाणी दिला जाईल. संथ पद्धतीने सामना चालला होता. कर्णधार समीर पारकरचा खेळ त्या ठिकाणी शांत करण्याचा प्रयत्न होता, परंतु थोडीशी हीट त्या ठिकाणी निर्माण झाली आणि ही 2 गुणांची चढाई आपण पाहिली आणि 2 गुणांच्या चढाईने जर आपण पाहिलं तर 4ची कव्हर त्या ठिकाणी परत उभी राहिली आहे सोंडी संघाच्या प्रांगणात. अनिरुद्ध दलवीची रेड 4च्या डिफेन्स मध्ये हर्षल गायकवाड यावेळेस 1 मॅन प्रयत्न होता, परंतु अनिरुद्ध दलवी या ठिकाणी गुणांची कमाई करून जातोय. एक गुणाची कमाई करून अनिरुद्ध आपल्या कोर्टवरती परतलाय. अत्यंत रोमांचक मॅच 11-15 असा लीड आपण 4 गुणांचा पाहतोय. रुजल 7 स्टार सोंडी हा संघ 4 गुणांनी आघाडीवरती, परंतु आवाज संघाने कमबॅक केलाय. या क्षणाला आपण पाहिला तर 3 खेळाडू हे रुजल 7 स्टार सोंडी या संघाच्या प्रांगणामध्ये आहेत, कोर्टवरती आहेत. त्यामध्ये रायडर प्रीतम वेले, डिफेंडर्स म्हणून केतन आमले आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी निर्भय लडगे हे 3 खेळाडू आता असणार आहेत आणि प्रीतम वेलेची रेड असेल. प्रीतम वेलेने पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती, परंतु या दुसऱ्या मॅच मध्ये तो कोर्टच्या बाहेर जास्तीत जास्त वेळ राहिलेला आहे. प्रीतम वेलेची रेड जर्सी नंबर 22 रेड वरती 6चं डिफेन्स, सूरजचा जबरदस्त ब्लॉक, अत्यंत जबरदस्त ब्लॉक या ठिकाणी बघतोय. दोन्ही हँड पकडले, दोन्ही हात पकडलेत आणि त्या ठिकाणी ब्लॉक केलेला आहे. अप्रतिम सूरज गवानकर. पुन्हा एकदा अनिरुद्ध दलवीची रेड, यावेळेला केतन त्या ठिकाणी पुन्हा एकदा आपला पॉइंट गमावतोय. या ठिकाणी संजय सर मात्र नक्कीच आपण बघितलं की सामना हळूहळू गरम होत गेला, सामन्यामध्ये सुरस वाढत गेली आणि खऱ्या अर्थाने मी म्हणेन सुरस त्यांच्या पाठीराख्यांमध्ये चालू आहे. आणि आता मात्र ह्या रेड मध्ये सामन्याला कलाटणी मिळाली. जो सामना अगदी मी म्हणेन रुजल 7 स्टारच्या अगदी जवळ येऊन ठेवला होता आवाजने, शेवटच्या क्षणी थोडीशी घाई झाली तू माई मध्ये. कोण पकडणार, पकडायचं की नाही पकडायचं, तू पकडतोस का मी पकडतोस करता करता या ठिकाणी मात्र रायडरला नक्कीच या ठिकाणी खूप प्रोत्साहन दिलं जात आहे, अभिनंदन केलं जात आहे. अंकुर सर. नक्कीच सर सिच्युएशन एक्सप्लेन करतो सर. नागेश्वरच्या प्रांगणात पूर्ण कव्हर उभी आहे. समीर पारकरचा पूर्ण प्रयत्न आहे मॅच शांत ठेवायची, समोरच्या टीमवर लोणाचा बोजा द्यायचा, मॅच इक्वलला येते, परंतु हा लडगे याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या करा. 2 वेळा हा खेळाडू संकटमोचक ठरलाय रुजल 7 स्टार चोंडीसाठी. आणि विशेष म्हणजे उदयनमुख खेळाडू आहे आणि मिळालेल्या माहितीनुसार 5 गुणांची कमाई त्यांनी या रेड मध्ये केले. संजय सर आणि अंकुर सर, आत्ताच्या रात्री मधली 5 गुणांची कमाई करणारी सर्वात पहिली रेड ठरलेली आहे आणि नक्कीच त्याचं कौतुक तितकंच केलंय. निर्भय लडगेने संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वात जास्त पॉइंटची रेड, सुपर रेड म्हणजे 5 गुणांची कमाई करणारी रेड केलेली आहे. 20-13 हा सामना कुठेतरी बरोबरीमध्ये येईल असं चित्र असताना हा सामना 7 गुणांनी आघाडीवरती रुजल 7 स्टार सोंडिया संघाकडे जातोय. आमच्या सोबत गणेश भोईर आहेत, खूप आनंद आहे त्यांच्या चेहऱ्यावरती. बघा एका रेडने सामन्याचं चित्र बदललं आहे. या ठिकाणी शुभम मात्रेची रेड, समीर पारकर आणि अनिरुद्ध दलवी या ठिकाणी सुपर टॅकल करणार का, यावेळेला प्रयत्न होता मात्र आणखीन एक गुण जातोय. आता मात्र प्रेक्षक डान्स करायला सुरुवात केलेली आहे.
प्रेक्षकांचा जबरदस्त सपोर्ट संजय सर या ठिकाणी मजा लुटायत खऱ्या अर्थाने विदाउट तिकीट फुल टाइमपास खरोखर. स्कोर बोर्ड अपडेट करा जरा, स्कोर बोर्ड अपडेट करा. कुठला तरी एकच चालू ठेवा अंकुर सर, स्कोर बोर्ड बघा कुठला तरी एकच चालू ठेवा. नाही मला मान्य आहे, पण ऑफिशियल जो स्कोर बोर्ड आहे त्यालाच तुम्ही ग्राह्य धरा ना. 21-13 त्याच्यावर स्कोर बोर्ड आपल्याला दाखवतोय. 21-13 समोरचा स्कोर बोर्ड. लक्षात घ्या, सामना संपू द्या मग एक्सप्लेन करतो. अनिरुद्ध दळवीची चढाई. खरोखर एक मात्र या सामन्यामध्ये पाहायला मिळालं की कॅप्टन कसा असावा. खरोखर अतिशय शांत संयमी असा समीर, एक जबरदस्त त्यांनी तो सामना आणला होता. मात्र तितकीशी साथ त्याला त्याच्या सहकाऱ्यांची मिळाली नाही. हरवाडे सर, कसं असतं, जो माणूस नेतृत्व करतोय त्याने दिलेल्या टिप्स आपण ऐकला सुद्धा पाहिजेत. समीरकडे अनुभव आहे, त्या अनुभवाच्या जोरावर त्याने जो सामना, म्हणजे पहिल्यापासून पिछाडीवर संघ असताना आतापर्यंत तो स्ट्रगल करत होता. सामना हिटअप झाला, तो विनवणी करत होता त्याच्या खेळाडूंना की सामना तुम्ही टेन्स करू नका, शांतता पाळा, संयम पाळा. परंतु तसे प्रयत्न त्याच्या टीममेट्स कडून पाहायला मिळालेले नाहीयेत आणि आता सामना खूप दूरवर निघून गेलाय त्याच्या हातात. बरोबर, अगदी अतिशय जवळ आला होता सामना 2 गुणांचा. सर त्या दरम्यान एक ग्रीन कार्ड दाखवलेला आहे. हर्षल गायकवाड या खेळाडूला ग्रीन कार्ड दाखवलेला आहे. पंचांनी ताकीद दिलेली आहे, सक्त ताकीद दिलेली या ठिकाणी. आणखीन एक ग्रीन कार्डचा वापर पंचांनी आतापर्यंत 3 ग्रीन कार्ड या संपूर्ण स्पर्धेमध्ये दाखवले गेलेले आहेत. चोवीस 13 असा फरक, 11 गुणांचा लीड आपण बघतोय नरेंद्र रेड वरती. आता मात्र चमत्कारच संघाला या ठिकाणी नागेश्वर आवाज संघाला वाचू शकतोय. नरेंद्र मात्रेची रेड आहे, मात्र नरेंद्र मात्रे सुद्धा डिफेन्स केला जातोय. अत्यंत जबरदस्त डिफेन्स आज रुजल 7 स्टार सोंडी या संघाचा आपण पाहिलं. अप्रतिम कामगिरी संपूर्ण स्पर्धेमध्ये. दुसरा विजय अगदी जवळ आलेला आहे. 25-13 अशा फरकाने हा सामना आपण पाहतोय. एक चुकी किती महागात ठरू शकतोय, सामना कशा पद्धतीने निसटतोय हे संपूर्ण चित्र आपल्याला बघायला मिळालं. कबड्डी म्हटल्यानंतर खूप संयम खूप महत्त्वाचा असतो आणि तो सर्व संयम हा नागेश्वर आवाज संघाचा तुटला आणि या सामन्यातून ते कुठेतरी बाहेर होताना आपल्याला पाहायला मिळाले. नक्की संजय सर, उदयनमुख खेळाडू चोंडीमध्ये असताना सुद्धा एक जबरदस्त संयमी असा खेळ केला. मोक्याच्या वेळेला पकड केली आणि मोक्याच्या वेळेला रेडच्या माध्यमातून गुण आणले आणि गुणफलक हलता ठेवला आणि फक्त एक संधी दिली होती पूर्ण मॅचमध्ये या ठिकाणी आवाज संघाला. ती संधी खऱ्या अर्थाने दवडली आणि तेच आता निराशेचं कारण खऱ्या अर्थाने त्यांच्या पदरी पडलेलं आहे. इथे मात्र सामना संपलेला आहे. 25-13 अशा फरकाने हा सामना रुजल 7 स्टार सोंडी या संघाने विजय झालेला आहे. दोन्ही संघाने लाईनअप करून घ्यायचं आहे. त्या ठिकाणी आयुष ऑरियन झिराट विरुद्ध DN रिसॉर्ट सातिर्जे आपण लाईनअप करून घ्यायचं आहे. आयुष ऑरियन्स झिराटपाडा आणि DN रिसॉर्ट सातिर्जे हा मॅच असणार आहे. दोन्ही संघांनी लाईनअप करून घ्या. अजूनही या आजच्या पहिल्या दिवसाच्या आणि उद्याचा दिवस सुद्धा खास असणारा दिवस, कारण उद्या सुरुवातीला पहिले महिलांचे सामने होतील. पूर्णपणे त्यांची फायनल मॅच झाल्यानंतर पुरुषांच्या सामन्यांना सुरुवात होईल. त्यामुळे उद्या सुद्धा आम्हाला सगळ्यांसाठी आयोजकांच्या वतीने एक जबरदस्त अशी प्लॅनिंग किंवा पर्वणी म्हणता येईल, एक चांगली मेजवानी म्हणता येईल उद्यासाठी. कारण उद्या महिला आणि पुरुष असे दोन्ही स्पर्धा होणार आहेत.